साळुंके यावेळेस आता मात्र आपण पाहत आहात षटक क्रमांक 1 ची सध्या मार्गस्थ आहे आणि या षटकातील जवळपास चेंडू झालेले ते मात्र चार चेंडू संपलेले धावसंख्या धापलकावरती मात्र बिनगडी बाद 6च्या घरामध्ये. निश्चितच ललित केशवराव सतीश साळुंके कोण विसरणार ज्याने कळंबोली प्रीमियर लीग सतीश थोरात माफ करा आय एम सॉरी सतीश थोरात यावेळेस आपण पाहत आहात नॉन स्ट्राईक एंडवरती आहात जो खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. सतीश थोरातला कोण विसरणार मित्रांनो. कळंबोली प्रीमियर लीग पर्वत चौथे च्या या सर्वोत्कृष्ट फलंदाजी यादीमध्ये क्रमांक 1 वरती असताना फलंदाज यावेळेस बघा हलक्याने लॉफ केला चेंडू जातो येतो मात्र सरळ लॉनच्या दिशेतून मनसे चौकार. हॅलो या दरम्यान आदरणीय सर्व भागवत ग्रुपचे प्रवीण सर यांचे शुभ आगमन झालेले आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2023च्या या क्रिकेट शृंखलेमध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. एक दैदिप्यमान अशी ही क्रिकेटची शृंखला. थोड्याच वेळात आपण आदरणीय श्री शिरीष सावंत साहेब तसेच राजू गुप्ते एक प्रतिष्ठित उद्योजक तत्पूर्वी
तो या आजच्या दरम्यान चिवला ड्राईव्ह करत चिव जातोय तो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ते धावा मात्र मिळत आहेत त्या एक आणि या एका धावांचं समीकरण मात्र एकने वाढतंय धावसा जाऊन थांबते ती आता मात्र 18च्या घरामध्ये बिनगडी बाद एक गडी बाद धावसंख्या आहे ती 18 ही धावसंख्या आहे. नवीन फलंदाज यावेळेस आपण मात्र पाहतात कळमूरचा आकाश तारकर म्हणजेच तेजस नारनवर स्विच हिटचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न मात्र सफल ठरला तो आता मात्र गोलंदाज बघा आपल्या बॅटने जर धावा येत असतील ना सरळ तर मग मात्र निश्चितच तुम्हाला सरळ बॅटने धावा करावे लागतील कारण आपण समोरचा विचार करतो माऊली स्फोट क्लब कळमूर या संघ त्यांच्यामध्ये देखील मोठमोठे नामवंत असे खेळाडू आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्हाला मात्र प्रथमतः तुम्ही फलंदाजी करता आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला टार्गेट हे आव्हान ते मात्र मोठं असणार आहे ठेवावं लागणार आहे या दरम्यान त्या दिशेने तुम्हाला मात्र आगेकूच करावं लागणार आहे या दरम्यान चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावाच्या बरोबर समीकरण मात्र 2 ने वाढते धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र धावसंख्या आहे ती 20च्या घरामध्ये एक गडी बाद 20 म्हणजे 10.00 सरासरीने यावेळी धावा जमवण्यात यश आले ते संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळमूर संघाला आणि या सरासरीचा आपण जर विचार केला तर 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये येणारे 12 चेंडूमध्ये जवळपास आता माणूस असेल फलंदाज तेजस आणि फलंदाज ललितचा की सतीशचा की किमान येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये 25 धावा किमान उभारण्याचा माणूस असेल तो यावेळेस आता मात्र फलंदाज सतीश आणि फलंदाज तेजस यांचा तर पुन्हा एकदा सांघिक पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं तो गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 आता मात्र तिथे हाताळते षटक क्रमांक 1 हाताळत असताना त्याने 10 धावा दिल्या 10 धावा खर्च केला आणि या दरम्यान जर विचार केला तर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास ठेवलाय तो आता मात्र गोलंदाज विकास मोठाले यांच्यावरती समोर आहे तो तडकावंत फलंदाज KPL मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये क्रमांक 1 वरती असलेला फलंदाज सतीश थोरात या दरम्यान आपण पाहत आहात भागवत ग्रुपचे सर्व आदरणीय श्री प्रवीण कुमार साहेब यांचे जे शुभ आगमन झालेले आहे आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत मनसे चषक 2024ची ही स्पर्धा देदीप्यमान अशी स्पर्धा निश्चितच जवळपास 364 दिवसांच्या प्रदीर्घ
कालावधीनंतर 365व्या दिवशी आपल्या भेटीस आली ही स्पर्धा. या दरम्यान बघा बैठक फटका लागावला, चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या माध्यमातून सरळ 4 धावांकरता आणि एक संधी आता मात्र मिळते ती DJ यांना. आणि एक जो विचार केला तर जो संघ खेळतोय ना तो देखील संघस्फोटला कळमणी संघ आणि त्या संघनायक जो विचार केला तर हनुमंत चौधरी म्हणजे ज्यांच्या नावातच हनुमंत आहे असा संघाच्या संघनायकाचा आज वार. तर बघूया या संघाच्या शिलेदार फलंदाज सतीश आणि फलंदाज तेजस आता मात्र खेळपट्टीवरती मात्र धावाचा पाऊस पडतात. धावसंख्येचा फलक आपण जो विचार केला तर यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या मध्ये कनेक्ट आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट आणि स्क्वेअरच्या माध्यमातून 4 धावांकरता दणदणीत खणखणीत मनसे चौकार. प्रोजेक्टेड स्कोर आपण उभा केला की येणाऱ्या किमान पुढच्या 12 चेंडूमध्ये माणूस असेल फलंदाज सतीश आणि फलंदाज तेजसचा की किमान 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा उभारण्याचा माणूस असणार आहे आणि तो जो प्रोजेक्टेड स्कोर आहे त्याच्या माध्यमातून पाठलाग करताना पहिल्याच 4 चेंडूवरती 2 चौकार गणगण आलेले आहेत म्हणजे 8 धावा आतापर्यंत वसूल केल्यात या 4 चेंडूंमध्ये. म्हणजे जर धावसंख्येचा फलक मात्र जर विचार केला तर 28 धावसंख्या 10 फलकात पाहिल्यानंतर यावेळेस बघा हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूवरती खणागत समाचार घेतोय, चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून दणदणीत खणखणीत मनसे चौकार. निश्चित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा खेळ यावेळेस बघा बॅकफूट पंच केला रूम बनवून यावेळेस चेंडूमध्ये टॅन दिला यांनी. फलंदाज विकास मटाल्यावरती आता मात्र घणाघाती प्रहार केला आणि निश्चितच बॅक टू बॅक सलग 3 चौकार मारून का आपल्याला युनाइट नंबर 2 म्हणजे सलामीसाठी पाठवलं होतं याचं प्रत्यक्ष जीवन त्याचं मूर्तिवंत उदाहरण यावेळेस फलंदाज सतीश थोरातने मात्र सादर केलंय. या षटकातील अंतिम चेंडूवरती जो चौकार मारला होता ना मित्रांनो अतिशय देखणा फटका होता. बॅकफूट वरती गेला रूम बनवली आणि चेंडू ढकलून लावलं ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या माध्यमातून 4 धावांकरता दणदणीत एक मनसे चौकार लावला होता. आणि निश्चितच या सलगच्या 3 चौकारामधून जर आपण षटक हाताळलं तर नौखा गोलंदाज यावेळेस आपण मात्र पाहत आहात गोलंदाज गोलू. आखोट टप्प्याचा चेंडू होता पर्वणी होती आणि त्या पर्व स्वीकार केला फलंदाज सतीश थोरात. नंतर आता मात्र घणाघाती प्रहार करतोय तो फलंदाज तेजस नारायणवर. धन्यवाद. आणि रोखायचं कोणाला फलंदाज सतीचा विचार केला तर 4 चौकार आणि
3 एकेरी म्हणजेच 19 धावांवरती नाबाद खेळतोय तर फलंदाज सतीश. तर तेजसचा विचार केला तर तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात तर मात्र एक दणदणीत खणखण चौकार म्हणजेच बघा धावांचं वारं हे मात्र आता मग चौबाजूने इथं घोंगावत आहे आणि रोखणार तरी कोणाला. सतीशला लपवावं तर तेजस मारतोय, तेजसला लपवावं तर मात्र सतीश मारतोय. यावेळेस बघा पुन्हा एकदा खराब चेंडू आखूट टप्प्यात चेंडू होता, चेंडू मात्र भिरकावून लावले आपल्या लॉंग लेगच्या 4 रन. धन्यवाद. चला पंच आपण सांगून सुरू करताय. या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा मोठा कळंबी संघाची दबाव कशाला म्हणतात तर दबाव याला म्हणतात. तर बघा बॅकअप कोणता नाहीये आणि हेच ओळखलं फलंदाज सतीशने. आणि का फलंदाज सतीश मात्र चाणाक्ष आहे याचं याचं मूर्तवंत उदाहरण यावेळेस खेळपट्टीवर देते. त्यांनी बघितलं चेंडू अवांतर आहे, चेंडूचा बॅकअप साठी कोण नाही आणि त्याच वेळेस नजर झाली आणि डोळ्यात इशारे झाले, खुणा झाली आणि फलंदाज ने मात्र एक धाव अतिरिक्त घेतली. म्हणजे 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळाल्यात त्या संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबली संघाने. या 2 समीकरण मात्र 2 ने वाढते, धावता थांबते 46च्या घरामध्ये. यावेळेस बघा आखोट टप्प्याचा चेंडू होता, शेवटपर्यंत चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिलं आणि शेवटच्या क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला भिरकन लावलं गल्ली आणि पॉईंटच्या माध्यमातून 4 धावांकरता बॅक टू बॅक लावलेला या गोलंदाजावरती हा 50 धाव फलकावरती पूर्ण करतात. 50 अर्धशतक आता मात्र मनसेच्या या क्रिकेट शृंखलेमध्ये लावतोय तो संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबली हा संघ चौकारांनिशी. धन्यवाद डीजे. आपण आता पाहतात नुकतंच आमच्या या व्यासपीठावरती आदरणीय श्री सहकार सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री दिलीप धोत्रे बापू त्यांच्या समवेत रामदास शेठ शेवाळ साहेब असतील. त्यानंतर या क्रिकेट सर्व संयोजक आदरणीय श्री गोशांत गायकवाड असतील. तसेच भागवत ग्रुपचे सर्व आदरणीय प्रवीण कुमार साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनसे चषक 2024 मध्ये आम्ही मात्र सहर्ष स्वागत करीत आहोत. तर निश्चितच सामना देखील तेवढाच मोठा देखील आपण रंगतोय. माऊली विरुद्ध संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबली या दरम्यान बघा चेंडू भिरकावून लावायचं होतं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफाचित बाद सतीश आता मात्र बॅक टू द पवेलियन. या दरम्यान आपण पाहत आहात संयोजक मधील एक जबरदस्त एक डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय उपशहर अध्यक्ष पनवेल महानगरपालिकेचे आदरणीय श्री अमोल बोथरे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर धावसंख्या आहे फलकावरती मात्र 50 धावा करून 51 धावांचा डोंगर उभा केला आहे तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबली या संघासमोर. तर बघूया या येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. परंतु तत्पूर्वी आपण जर विचार केला तर पुन्हा आपण जाऊया एकदा व्यासपीठावरती जिथे आपण पाहत आहात आदरणीय सहकार सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री दिलीप धोत्रे बापू त्यांच्या समेत असतील
भागवत ग्रुपचे सर्व आदरणीय प्रवीण साहेब कुमार, तदनंतर उपशहर अध्यक्ष पनवेल महानगर अमोल बोथे साहेब आणि निश्चितच ज्यांची आजची एक प्रेक्षणीय उपस्थिती म्हणावी लागेल, तसेच ज्यांच्या आशीर्वादाने अनेक मार्ग आणि निश्चितच प्रश्न मात्र सुलभले असे आमचे आदरणीय सर्वांचे लाडके बापू म्हणजेच रामदास शेठ शाळे साहेब, तसेच आणि यांच्या समवेत आपण जे दैदिप्यमान अशी क्रिकेट शृंखला पाहत आहात, प्रतिष्ठेची शृंखला पाहत आहात, याचे सर्व तसेच त्यांचे सर्वांचे लाडके आपले राहुल शिव चव्हाण आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय श्री गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची शृंखला आज आपण ते पाहत आहात. या सर्वांचं अतिशय अविरत मेहनत आणि निश्चित ते स्वप्न जे होतं ते आज मात्र आपण पूर्ण होताना पाहत आहोत. तर निश्चितच या सामन्यानंतर या सामन्यानंतर आपण व्यासपीठाचं आणि नंतर खेळपट्टीचं आपण उद्घाटन सोहळा आपण ते पार पाडणार आहोत. तर निश्चितच यावेळेस आपण जर बघितलं तर चालू सामना रंगतोय तो या आजच्या दिवसातील मनसे चषक 2023च्या क्रिकेट शृंखलेतील दिवस पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मावळ स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान. नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते मावळ स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने आणि जो निर्णय घेतला होता संघनायकाने तो जो निर्णय जो ना तो बहुतेक अंगलट आल्याचं दिसतोय, कारण 24 चेंडूमध्ये 50 धावांचा करून 51 धावांचा रतीब उभा केला आहे. तो आता मात्र संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या सलामीला फलंदाज ललित केशवन, तदनंतर सतीश, तेजस आणि नंतर नाना यांच्या माध्यमातून यावेळेस आता मात्र पण हे धावसंख्या मात्र उभारलेली आहे. तर हा धावसंख्या पाठलाग करण्यासाठी यावेळेस माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाकडून आघाडीचे फलंदाज आघाडी शिरदार यावेळेस फलंदाज संदीप शेडगे SS अकॅडमीचे सर्व संदीप शेडगे, तदनंतर फलंदाज आपण नाश्ताकडे पाहत आहोत. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज मंगेश सावंगे, डावखोरचा एक फिरकी गोलंदाज एक अनुभवी शस्त्र यावेळेस हनुमंत चौधर यांच्या माध्यमातून इथे मात्र काढले जाते. तर निश्चितच आज आपण मनसे चषक 2024 पाहत आहात. आदरणीय श्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिका अध्यक्ष योगेश चिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे चषक आपण इथे आयोजित केला आणि या दरम्यान आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व आदरणीय श्री दीपक शेठ चव्हाण यांचे ते शुभ आगमन झालेले आहे. धन्यवाद. यावेळेचा चेंडू हलक्याचा स्ट्राईक केला. चेंडू या दरम्यान आपण पाहत आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी महिला उपशहर सौभाग्यवती सोनल कदम मॅडम यांचं ते शुभ आगमन झालेलं आहे. तसेच त्यांच्या समवेत सौभाग्यवती बागल मॅडम यांचं देखील ते शुभ आगमन झालेलं आहे. तर आलेल्या पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. बघा, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व रणरागिणी असतील, तसेच सर्व पदाधिकारी असतील, मोठमोठे नामवंत प्रतिष्ठित उद्योजक असतील, तसेच प्रत्येक क्षेत्रातील नामवंत मान्यवर असतील, या सर्वांची मांदियाळी आज आपल्याला उपस्थिती आज इथे लागणार आहे. आणि निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगरपालिका अध्यक्ष आदरणीय श्री योगेश चिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली खेळली जाणारी मनसे चषक 2024 क्रिकेटची ही शृंखला. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जर जाऊया, जर आपण टाकला कटाक्ष, तर यावेळेस सहकार सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री दिलीप धोत्रे बापू, त्यांच्या समवेत रामदास शेठ शाळे साहेब, अध्यक्ष जय गगनगिरी सहकारी पतसंस्था, अध्यक्ष भीमा व्यापारी संकुल आणि निश्चितच भागवत ग्रुपचे प्रवीण कुमार साहेब असतील, तदनंतर महिला शहर उपाध्यक्ष रणरागिणी सौभाग्यवती सोनल कदम मॅडम, बागल मॅडम असतील, तसेच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय अमोल बोथे साहेब असतील आणि निश्चितच ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या अथक परिश्रमातून क्रिकेटची शृंखला
जी आयोजित केली असे आमचे आदरणीय एक प्रतिष्ठित आणि एक दिग्गज प्रतिष्ठित व्यावसायिक आदरणीय गायकवाड साहेब आणि त्यांच्या समवेत असतील राहुल शिरीष चव्हाण या सर्वांच्या अथक परिश्रमातून क्रिकेट शृंखला ही यावेळी आलेली. या दरम्यान आपण जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. जिथे सामना चालू आहे तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध संघ स्पोर्ट क्लब कळंबोली ए या दोन संघादरम्यान, जिथे 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज संदीप आणि फलंदाज यावेळेस आता आपण पाहत आहोत. यावेळेस जर बघितलं तर धावसंख्येचा फलक मात्र दर्शवतोय धावसंख्या आहे ती 5 चेंडू सामन्यात 14 ही धावसंख्या आहे. म्हणजेच दरम्यान षटक एक मध्ये संपते आणि धावसंख्या धाफळकावरती आता मात्र 18च्या घराने. बघा सलग 3 चौकार देखील यावेळी आलेले आहेत आणि निश्चितच आता मात्र कुठे डोकं या संघाला. आणि जाऊया एक डीजे ब्रेक यांच्याकडे. निश्चितच भरला मान्यवरांचा मेळा. आतुर सर्वजण आपल्या आपल्या आगमनाने रंगला. स्वागताचा सोहळा आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनसे चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक हातात गोलंदाज सागर कानडे आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती पहिला दणका मिळतोय तो संदीपच्या माध्यमातून. सागरच्या माध्यमातून दणका देतोय आणि निश्चितच पहिलं यश मिळतंय ते गोलंदाज सागर कानडे यांना. आपण पाहत आहात व्यासपीठावरती रायगड जिल्हा सचिव रणरागिणी सौभाग्यवती स्नेहल बागल मॅडम असतील. तदनंतर विभाग अध्यक्ष क्रमांक 9चे आदरणीय श्री स्वप्नील काळे, विक्रम बावडेकर सर असतील, गिरीश तिवारी सर असतील, संदीप अग्रवाल साहेब असतील. या सर्व मान्यवरांच्या आणि निश्चितच यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा आजचा क्रिकेटचा सोहळा इथे आता मात्र रंगला गेलेला आहे. तर विनंती असेल या पुढील होणारा सामना आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली आणि परेश 11. तर निश्चितच या दोन संघांना पहिली पुकार असणार आहे. तर चला आपण अपेक्षित होतं की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करायची होती, परंतु थोडासा वेळ इथे घेतला गेलेला आहे. परेश 11 आणि आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन्ही संघटनांना एक सूचना की या सामन्यानंतर खेळपट्टीचं उद्घाटन होईल आणि दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग 11 खेळपट्टीच्या बाजूला उभं राहायचं आहे. खेळपट्टीवरती नाही, खेळपट्टीच्या बाजूला आमचे मान्यवर येतील, विकेटचे पूजन होईल. तत्पूर्वी व्यासपीठाचं मला इथे उद्घाटन होईल आणि त्यानंतर तिथेच नाणेफेक केली जाईल खेळपट्टीवरती व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. पुन्हा एकदा मी सूचना सांगू इच्छितो की यानंतरची होणारी लढत आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघातील संघटकांनी आपल्या प्लेइंग 11चा स्क्वॉड घेऊन खेळपट्टीच्या बाजूला मात्र उभं राहायचंय, जेणेकरून शुभ मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस खेळपट्टीवरतीच नाणेफेक केली जाईल. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. जवळपास पहिल्याच चेंडूवरती धक्का दिलाय तो गोलंदाज सागर यांनी आणि फलंदाज बाद झाला. तदनंतर धावसंख्या धाफलकावरती आता मात्र 21च्या घरामध्ये 1 गडी बाद 21. एक जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल तर तो म्हणजे फलंदाज संदीप, स्वतः संघनायक माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचा. आता मध्ये जबाबदारी जी आहे ना ती पूर्णपणे जबाबदारी फलंदाज संदीपवरती असणार आहे. आता मात्र
रिव्हर्सचा फटका होता, परंतु प्रयत्न मात्र स्विच हिटचा प्रयत्न मात्र असफल ठरलेला आहे आणि चेंडू गेला तो निर्धाव. बघा प्रत्येक निर्धाव चेंडू हा तुमच्यावरती दबाव निर्माण करू शकतो आणि निश्चित चाणाक्ष चालाक गोलंदाज यावेळेस आपण पाहत आहात. गोलंदाज सागर कानडेच्या माध्यमातून त्यांनी हेरलं, त्यांनी पाहिलं की फलंदाज मात्र रिच होतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय आणि या दोन सलगच्या निर्धाव चेंडू समीकरण मात्र आहे ते स्थानिक धावसंख्या आहे. धावफलकावरती मात्र 21 येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा. येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. दरम्यान पुन्हा एकदा हलक्याचा स्टेअर केला चेंडू जातोय तो सरळ कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे एक धाव आता मात्र मिळते. परंतु विचार केला तर यावेळेस जर माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, मनसे चषक 2024च्या पुढील फेरीमध्ये जायचं असेल क्रिकेट शृंखलेच्या, तर मग मात्र जशी फलंदाज सतीशने आणि फलंदाज तेजसने जशी घनाघाती खेळी केली होती त्या प्रकारच्या खेळीची तुम्हाला आवश्यकता असणार आहे जर मनसे चषक 24च्या या क्रिकेट शृंखलेच्या पुढील फेरीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर. परंतु याचा विपरीत आपण जर विचार केला तर जोपर्यंत गोलंदाज दादा भोईर उभा आहे, जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र गोलंदाज दादा भोईर. बघा आपण विचार केला तर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं गोलंदाज मंगेश साळुंखे यांनी, तर षटक क्रमांक 2 हाताळलं ते गोलंदाज सागर कानडे, ज्याने मंगेशने धावा खर्च केल्या 18, सागरने धावा खर्च केल्या तर 4, म्हणजे धावसंख्या धाव फलकावरती मात्र 1 गडी बाद 22च्या घरामध्ये 1 गडी बाद 22 ही धावसंख्या धाव फलकावरती आहे. परंतु या 22 धावा जमावत करत असताना आघाडीचा एक फलंदाज एक मावळा मात्र धारधरती पडलाय, तो मावळ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचा. आता मात्र जबाबदारी येऊन ठेपली ती आता मात्र संघनायक संदीप याच्या खांद्यावरती. फलंदाज यावेळेस असं म्हणतात की जोपर्यंत संघनायक सरसेनापती जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत आपला किल्ला हा निश्चितच काबीज होणार. परंतु यावेळेस बघा हलक्यातून चेंडू खेळला, चेंडू जातोय तो काय होत वास्तविक करतोय, परंतु तिथे खाली येतोय झेलच्या खाली क्षेत्ररक्षक किरण डेमरे उर्फ नाना आणि एक सहज सोपा झेल आणि वळूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्याकडे. ऐकत अजिबा, परंतु गोलंदाज तो दादा भोईर ऐकण्यातलं कसं आहे तर निश्चित आपण पाहतात आमच्या या व्यासपीठावरती म्हणजेच निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2024 मध्ये निश्चितच विचार केला तर व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत ना, पंढरपूर वरून आलेले आमचे आदरणीय सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रेबापू यांचा ते आपण निश्चितच एक उल्लेख करूया, कारण साहेबांचं ज्या बाबतीत जेव्हा सांगू ना तेवढं आम्ही कमी असणार, कारण प्रश्न कोणताही असो उत्तर मात्र एकच दिलीप धोत्रे बापू. आणि विचार केला तर ज्या वेळेस गरजवंतांना कोणतीही गरज लागली असेल ना, अडचण कोणती असेल तर हक्काचं एक नाव पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर जिल्ह्यामध्ये एकच दिलीप धोत्रे बापू आणि दिलीप धोत्रे बापू. कोरोनाच्या काळामध्ये अतिशय निश्चितच सड हाताने ज्यांनी आपला विचार न करता निश्चितच इतरांचे संसार ज्यांनी उभे केले, निश्चितच कोरोना काळामध्ये सर्व प्रकारच्या मदत ज्यांनी केली असे आमचे आदरणीय दिलीप धोत्रे बापू, आदरणीय श्री राहुल श्री चव्हाण साहेब असतील, तदनंतर गायकवाड साहेब असतील, यांच्या विनंतीस मान देऊन थेट पंढरपूरवरून आज इथे कळंबोली या क्रिकेटच्या पंढरीमध्ये त्यांचं इथे प्रस्थान झालेलं आहे. पुण्याच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत असतो. तर त्यांच्या समोर आपण पाहत आहात भागवत ग्रुपचे सर्व आदरणीय प्रवीण कुमार साहेब असतील, तदनंतर सौभाग्यवती उपशहर महिला रणरागिनी सौभाग्यवती सोनकर मॅडम असतील, बागल मॅडम असतील, तदनंतर आदरणीय श्री रामेश्वर शेवाळ साहेब असतील. यांचं देखील शेवाळ बाबूंचा विचार केला तर ते देखील ज्यांनी जे कार्य आदरणीय श्री
धोत्री बापूंनी केलं त्याच प्रकारचं कार्य आणि निश्चितच सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला कार्य ठसा उमटवला असे आमचे आदरणीय रामदास शेठ शेवाळे बापू यांचा देखील उल्लेख करणं तितकं आम्ही महत्त्व समजतो, कारण दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावरती याची डोळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हा असा एक दुग्ध सरकार योग बनावा लागेल की आज दोन नामवंत दोन दिग्गज व्यक्तिमत्व यावेळेस आता मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि निमित्त आहे ते मनसे चषक आदरणीय श्री पनवेल महानगरपालिका अध्यक्ष श्री योगेश चिरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अध्यक्षतेखाली खेळला जाणारा हा मनसे चषक 2024चा हा क्रिकेट शृंखला. तत्पूर्वी आपण पुन्हा सामन्याकडे वळूया. धावसंख्या दाफलकावरती आता मात्र पाहायला मिळते ती 28 3 गडी बाद 28 धावसंख्या, येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजे बघा सामना अजून देखील दोन्ही बाजू समसमानपणे झुकलेला आहे. कधी सामना माऊली कृपाकडे तर कधी सामना हा जातोय तो संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबली या संघाकडे. निश्चितच प्रवीण कुमार सर्व आदरणीय भागवत ग्रुप यांच्या माध्यमातून निश्चितच यावेळेस आपण पाहतात व्यासपीठावरती थोड्याच वेळात निश्चितच अनेक प्रतिष्ठित मान्यवर मनसे परिवारातील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर निश्चितच स्वप्नील काळे साहेब असतील, विक्रम बावडेकर साहेब असतील, गिरीश तिवारी साहेब असतील, संदीप अग्रवाल साहेब असतील, या सर्व मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये आणि व्यासपीठावरील मान्यवर यांच्या शुभ हस्ते यावेळेस व्यासपीठाचं पूजन त्यानंतर खेळपीठाचं पूजन होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना यानंतर जो सामना आहे आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध परश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आपल्या प्लेइंग 11सह खेळपट्टीच्या बाजूला आपण उभं राहायचं आणि त्याच्यानंतर खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर मात्र आपण या तिथेच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केली जाईल आणि या दरम्यान आदरणीय डॉक्टर प्रशांत कदम साहेब जिल्हा संघटक रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे यांचे ते शुभ आगमन झालेले आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. निश्चितच प्रशांत कदम सरांचं बाबतीत सांगत झालं तर निश्चितच की तुम्ही त्यांना कधीही कॉल करा कधी संपर्क करा ते मात्र एका पायावर तयार असतात असे आमचे आदरणीय परम मित्र आदरणीय श्री प्रशांत कदम साहेब यांचं देखील शुभ आगमन झाले आणि निश्चितच पुण्याच्या एकदा मनसे चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जर एक टाकला कटाक्ष तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 36 3 गडी बाद 36 येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच काही वेळापूर्वी भागवत ग्रुपचे सर्व आदरणीय प्रवीण कुमार यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनसे चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत की बघा मांदेळी आज यावेळेस मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आज इथे आपल्याला लाभली आहे. आज दुग्ध सरकार योग असा म्हणावं लागेल की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्यात ठसा उमटवला असे आज सर्वच प्रतिष्ठित मान्यवर आज इथे आपल्या दिसतात. आणि या दरम्यान आपण पाहत आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगरपालिका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिकेटची शृंखला आयोजित केली आहे असे आमचे आदरणीय एक डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय श्री योगेश चिरे साहेब यांचं शुभ आगमन होते. या मान्यवरांच्या स्वागतासाठी निश्चितच ब्रास बँड इथे मध्ये तयार असणार आहे आणि डीजे देखील तयार असणार आहे. जसे मान्यवरांचं शुभ आगमन होईल आता मात्र आपण ब्रास बँडकडे आपण बोलूया. त्यांचं शुभ आगमनाच्या वेळेस आपण मात्र त्यांच्या स्वमधुर संगीताने आपण त्यांचं स्वागत करायचं निश्चितच. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय श्री अतुल चव्हाण साहेब जिल्हा सचिव आदरणीय श्री डॅशिंग ज्यांच्या ब्रास बँडच्या माध्यमातून त्यांना मात्र दिली जाते ती मात्र
ब्रास बँडच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष यावेळेस आता मात्र प्रतिष्ठित मान्यवरांचा सोहळा यावेळेस आता मात्र आपण पाहत आहोत की मनसे चषक 2024 च्या माध्यमातून आदरणीय योगेश साहेबांच्या समवेत पनवेलचे सरचिटणीस वाहतूक सेनेचे आदरणीय श्री सचिन जाधव साहेब असतील, तदनंतर जिल्हा सचिव अतुल चव्हाण साहेब या मान्यवरांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. निश्चितच आज या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सामाजिक किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावात ठसा उमटवला असे आज प्रतिष्ठित मान्यवर आज इथे आपल्याला या व्यासपीठावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सर्वांग सुंदर सोहळा याची डोळ्यात पाहण्याची संधी दिली ती निश्चितच आदरणीय श्री योगेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित क्रिकेटची शृंखला म्हणजेच मनसे चषक 2024च्या या माध्यमातून मनसे चषक 2024च्या यावेळेस आपण परम जात आहोत आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना अतिशय रंगतदार लढत आपण पाहत आहोत. माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध संघर्ष ए या दोन संघादरम्यान जिथे येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघा फलंदाज विकास मटाराच्या बाबतीत जर म्हटलं ना तर फक्त 2 फटक्याचा खेळ शिल्लक आहे, परंतु समोर आहे तो गोलंदाज सागर कानडे. म्हणजे जय आणि पराजय च्या मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो म्हणजे गोलंदाज सागर कानडे. आणि सागर कानडेच्या वरती विश्वास दर्शवला आहे संघर्ष संघाचे संघनायक हनुमंत चौधरी आणि त्याला माहिती आहे की सागर कानडे हा आपल्या हुकमाचा एक्का आहे आणि त्यावेळेस हे आपलं ट्रम्प कार्ड त्याने आता मात्र फेकले. कारण विचार केला तर येणार 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. या दरम्यान टप्पा चेंडूचा बघा बोटांची जादू काय असते याचं जिवंत ह्याचं मूर्तिमंत उदाहरण द्यावे दिले. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र गिरकी घेतली, फक्त हताश होत राहिला, बघत राहिला फलंदाज आणि उर्वरित काम आता मात्र एसटी षटकाने पूर्ण केलं. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहतात प्रभाग क्रमांक 7 चे विभाग अध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्र राजपुरोहित साहेबांचं देखील ते शुभ आगमन झालेले आहे. यावेळेस मी पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छितो की आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली आणि परेश इलेवन स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या 11 शिलेदारांसह व्यासपीठाच्या पूजनानंतर आपण आपल्या खेळाडूंसह खेळपट्टीकडे आपण मार्गस्थ करायचंय आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण उभं राहायचंय आणि जसं खेळपट्टीचं पूजन होईल उद्घाटन होईल तसं आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस आपण मात्र या सामन्याची ज्ञानफेक करणार आहोत. या दरम्यान अवांतर चेंडू या अवांतर चेंडूने 1 धाव आता मिळते. म्हणजे बघा एखाद्या फुग्यातून हवा काढावी ना तशी हवा काढली ती गोल मध्ये. कोणताही चाणक्य पंडित शेवटपर्यंत भाकीत करू शकत नाही की कोण जिंकेल आणि कोण हरेल, परंतु समोर आहे तो गोलंदाज सागर कानडे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू या अवांतर चेंडूने आता मात्र पुन्हा एकदा रंगत आणली. येणारे 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. परंतु तत्पूर्वी आपण पाहत आहात आदरणीय श्री राहुल श्री चव्हाण साहेब असतील आणि आदरणीय श्री गायकवाड साहेब यांच्या प्रेमा खातर निश्चितच जे पंढरपूर या इथून आलेले असे आमचे आदरणीय अध्यक्ष सहकार सेनेचे आदरणीय श्री दिलीप धोत्रे बापू यांच्या शुभ हस्ते आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज अखंड पुणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना